नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या वेगवान बातम्या आपण पाहणार आहोत. त्या अगोदरची बातमी पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि वादळी वाऱ्यासह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पडतोय. पुणे शहरामधील मध्यवर्ती भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे आणि या पावसामुळे शहरामधील अनेक रस्त्यांवर पाणी सुद्धा साचल्याचं पाहायला मिळते. ही दृश्य आपण पाहतोय डायरेक्ट पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या मुसळधार पावसामुळे मगाशी आमच्या प्रतिनिधींनी अपडेट दिल्याप्रमाणे वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा येथील स्थानिकांना आणि नागरिकांना करावा लागतोय आणि रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर हवामान विभागाने 2 ते 3 दिवसांपूर्वी पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवला होता आणि त्याचप्रमाणे आता मुसळधार पावसाला पुण्यामधून सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पुणे शहरातील मध्यवर्ती भागात ही पावसाची जोरदार बॅटिंग आपण पाहतोय. पुण्यात आज संध्याकाळी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे. मी सध्या बालगंधर्व चौकातील भोरी रस्त्यावर आहे. आपण जर पाहू शकत असलो तर रस्ते सगळे जे आहेत ते जलमय झालेले आहेत आणि जवळपास अर्धा तास झालं या पावसाचा जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू झालेला आहे. याचा परिणाम जो आहे तो शहरातल्या वाहतूक कोंडीवर सुद्धा झालेला आहे. अनेक भागात वाहतूक कोंडी सुरू आहे. मात्र रस्त्यांना जे स्वरूप आले ते आपल्याला ओढ्याचं नाल्याचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हा घोले रस्त्यावरचा रोड आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे आणि आपण जर माझ्या या बाजूला पाहिलं तर हा सगळा पाऊस जो आहे तो जोरदार पडत आहे आणि या पावसामुळे पुणेकरांची मात्र थोडीशी गैरसोय होताना पाहायला मिळते. अचानक हा पाऊस आलेला आहे. हवामान खात्याने जरी 2 दिवसात मान्सून पुण्यात दाखल होईल असं सांगितलं होतं, परंतु दररोज संध्याकाळी जो पाऊस आहे तो पुण्यामध्ये जोरदार पडताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आज सुद्धा आपल्याला पाऊस दिसतोय आणि या पावसामुळे पुणेकर मात्र घरी जाताना त्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागते. पुण्यातल्या स्वारगेट पर्वती भागामध्ये या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणेकर या सगळ्या पाण्यातून वाट काढत घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाने मात्र आपली बॅटिंग बंद केलेली नाही आणि या पावसामुळे पुण्यामधले सगळे रस्ते जे आहेत ते जलमल पाहायला मिळालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.